न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाढवण बंदरामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेला धक्का नको, खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांच्यासह दिल्लीत केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली। प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर व सागरी पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती मच्छीमार समुदायात आहे। ही भीती दूर करण्यासाठी खासदार सवरा यांनी ठोस मागण्या केल्या। प्रमुख मागण्या: 1. मच्छीमार हित 25 मीटर खोलीवरील बंदराच्या परिणामाचा वैज्ञानिक अहवाल पारदर्शकपणे शेअर करा। नौका आधुनिकीकरणासाठी कमी व्याजाचे कर्ज व सबसिडी द्या। कोल्ड स्टोरेज व सोलर फिटिंगसाठी मदत करा। 2. रोजगार शिक्षण, स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासह जवळच्या बंदरात नोकरी द्या। शालेय स्तरावर इंग्रजी, गणित, विज्ञान, तांत्रिक शिक्षण सशक्त करा। 3. पायाभूत सुविधा, CSR अंतर्गत किनारपट्टीवर वृक्षारोपण करा। 25 किलोमीटर परिघातील गावांत धूप प्रतिबंधक बंधारे बांधा। सध्याचे रस्ते मजबूत करा व पर्यायी मार्ग विकसित करा। 4. कृषी विकास, औद्योगिक विकासासोबत शेती व संलग्न व्यवसायांना बळकटी द्या। वेळेवर हस्तक्षेप, पारदर्शक संवाद व लोककेंद्री नियोजनाने वाढवण बंदर हा स्थानिकांच्या जीवनमानाला धक्का न लावता राष्ट्रीय विकासाला चालना देणारा आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास खासदार डॉक्टर सवरा यांनी व्यक्त केला। या सूचनांवर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश लगेचच देण्यात आले आहेत। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।